जे बाळासाहेबांनी निस्वार्थपणे काम केलंय तसंच त्यांनी केलं पाहिजे. आणि जर त्यांच्या डोक्यात खुर्ची असेल तर ही चुकीचा विषय आहे. खुर्ची डोक्यातून काढून टाका आणि जनसेवेसाठी तुम्ही ऑटोमॅटिक काम करा, तर खुर्ची ऑटोमॅटिक तुमच्याकडे धावत येईल. नाही, दोन्ही एकत्र आले तर उत्तम आहे. म्हणजे त्यांचे सीट लागतील जवळजवळ. आणि मुंबईत ही शिवसेना चालू आहे. मुंबईत हे शिवसेनाच पाहिजे. येस सर. काय बा, दुसरं कुठला पक्ष नको का? भाजप वगैरे? भाजप तर नाही, चोर पक्ष आहे हा सगळ्यात. चोर आहे भाजप. एक नंबरचा चोर आहे. सगळं राजकारण त्यांनी बदलून टाकलं. बाबा लय असला चोर म्हटल्यावर भाजप. हा? खरं बोलतो. खरं बोललेत. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अनेक वर्षापासूनचं जे स्वप्न आहे मराठी माणसाचं ते पूर्ण झालेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू युतीच्या माध्यमातून एकत्र आलेत. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत? नाही, चांगलं आहे, आनंदाची बातमी आहे. आम्हाला पण खूप खूप आनंद होतोय. बाळासाहेब ठाकरे नंतर जे राज ठाकरे साहेब आलेत, उद्धव ठाकरे आलेत, म्हणजे भावांची ताकद खूप असते आणि ही आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. एवढं बोलून मी त्यांना अशी शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे. जे बाळासाहेबांनी निस्वार्थपणे काम केलंय तसंच त्यांनी केलं पाहिजे. आणि जर त्यांच्या डोक्यात खुर्ची असेल तर ही चुकीचा विषय आहे. खुर्ची डोक्यातून काढून टाका आणि जनसेवेसाठी तुम्ही ऑटोमॅटिक काम करा, तर खुर्ची ऑटोमॅटिक तुमच्याकडे धावत येईल. महानगरपालिकेत काय परिणाम होईल वाटतं का मुंबईच्या? मुंबईमध्ये आता त्यांनी जर तळागाळातल्या लोकांची भेट घेतली तर नक्कीच फरक पडणार आहे. ते जर घरातच बसले, मातोश्रीवरतीच बसले, तर काय भेटणार आहे त्यांना? सर्वसामान्यांचे प्रश्न पण भेटले पाहिजे, शेतकऱ्यांचे पण प्रश्न कळायला पाहिजे, रिक्षावाल्यांचे पण प्रश्न समजले पाहिजे. त्यांचं काय आहे, काय नाही, घर कसं चालतं, कसं नाही चालतंय. तर हे परखड मत आहे. आणखी काय आहे मित्र, काय सांगशील? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. निश्चितच खूप चांगलं झालंय. मुंबई किंवा पुणे या शहराच्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, हे चांगलीच बाब आहे. मी स्वतः एक शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे, परंतु मुंबई सारख्या ठिकाणी आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं फार काळाची गरज होती. कारण की भाजपने पूर्ण म्हणजे आती केले, म्हणजे राजकारणाची पातळी काय पार काय आता केले? लोकांना त्रास देणं खूप झालंय या ठिकाणी. त्यामुळं या ठिकाणी खरंच चांगलं झालं. तुला काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय होऊ शकतं आता महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचं भवितव्य निश्चितच चांगलं असेल. काय होईल? निश्चित म्हणजे जातीवाद महत्वाचा होणार नाही. भाजपमुळं जातीत भांडणं लागायला लागलेत. म्हणजे तुझं म्हणणं की जातीवाद थांबेल किमान थांबेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे? थांबेल, नक्कीच थांबेल. आणि निश्चितच मुंबई पुणे सारखं शहर विकासाच्या वाटचालीने चालेल. बाबा, दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, काय वाटतंय? हा? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतं? तुमच्या काळचं राजकारण आताचं राजकारण कसं वाटतंय? हा, आमच्या काळात वेगळं 84 मला वर्ष आहे. हा. 84 वर्ष वय आहे माझं. मी नगरपालिकेत जातो. बर, मग आता हे दोन्ही ठाकरे बंधू नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण ते आता पुढे चालवतील का? हे दोघं हे जण? स्वार्थासाठी राजकारण आहे. स्वार्थासाठी आहे. आता पण हे दोघं एकत्र आलेत, मग हे स्वार्थासाठी आलेत का? स्वार्थासाठी आहे. मग त्या काळी कसलं राजकारण त्या होतं? ह्यांना आपल्या अजित पवार वगैरे ह्यांना विचारा, त्यावेळी चांगलं राजकारण होतं. पण आता त्यावेळेस पण फोडाफोडी झाली, आता पण फोडाफोडी होतीच आहे की? स्वार्थ पाहिजे. काय सांगाल? नाही, दोन्ही एकत्र आले तर उत्तम आहे. म्हणजे त्यांचे सीट लागतील जवळजवळ. आणि मुंबईत ही शिवसेना चालू आहे. मुंबईत हे शिवसेनाच पाहिजे. येस सर. काय बा, दुसरं कुठला पक्ष नको का? भाजप वगैरे? भाजप तर नाही, चोर पक्ष आहे हा सगळ्यात. चोर आहे भाजप. एक नंबरचा चोर आहे. सगळं राजकारण त्यांनी बदलून टाकलं. बाबा लय असला चोर म्हटल्यावर भाजप. हा? खरं बोलतो. खरं बोललेत. तरी पण लोक त्यांनाच मत देतात. पण पैसे का हो, पैशावर. हा. त्यांना वोटिंग ही आहे ना, मशीन मध्ये गोळ वरून येते. नाही तर हा सेंट्रल मध्ये पण येणारा पक्ष नाहीये. तर हे मत आहेत की भाजप हा चोर पक्ष आहे आणि
ईव्हीएम मध्ये घोटाळा केल्यामुळं त्यांची सत्ता येते हे असं आम्ही म्हणत नाहीये, हे नागरिकांचं म्हणणं आहे. अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. काकू, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आज, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. चांगली गोष्ट आहे ना, मग दोघं मिळून चांगलं काम करतील अजून. तुमच्या हास्यावरूनच कळतं की तुम्ही आनंदी आहात दोन्ही एकत्र आले म्हटल्यावर. चांगलं आहे, दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे की नाही. मग काहीतरी चांगलं काम घडेल त्याच्यात. उशीर झाला थोडंसं एकत्र आले. आता तर त्याला आपण काही दिलं नाही. ठीक आहे, करतील काही चांगलं काम. काय अपेक्षा आहे तुम्हाला दोघांकडून आता? आता अपेक्षा म्हणजे समाजासाठी अजून काहीतरी चांगलं करावं. नुसतं मराठी हा मुद्दा सोडून द्यावा. इतर समाजात पण सामावून घेतलं पाहिजे ना त्यांना. तर मराठी हा मुद्दा धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण मराठी किती, मुंबई किती म्हटलं तरी महाराष्ट्राची राजधानी आहे. आपण फक्त मराठी हे धरून नाही चालणार ना. बाकीचे लोक आता ऑलरेडी आहेत, त्यांना आपण त्यांची पण समस्या सोडवल्या पाहिजे. म्हणजे परत प्रांतीय न करता सगळ्यांना सोबत सगळ्यांना सोबत काम केलं पाहिजे. फक्त मराठी हा मुद्दा महत्वाचा नाही ना. परंतु मराठी माणूस जो आहे तो मुंबईतून हद्दपार होतोय ना. मग ते मराठी माणसाने ठरवलं पाहिजे ना. आपण काम न करता हे केलं तर मग इतरांना बोलण्याला वाव मिळतो ना, इतर समाजाला. मराठी माणसाने पुढं गेलंच पाहिजे. एकमेकाचे पाय धरण्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे. इतर परप्रांतीय आपण नाव ठेवतो, पण त्यांचे तो गुण पण आहे, एकमेकांना सहाय्य पण करतात ते. मराठी माणसाने हा सोडून दिला पाहिजे. दादा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतंय आता? दोन्ही चांगलं वाटतंय. हा, काय प्रॉब्लेम नाही. अगोदर यायला पाहिजे होती की नव्हतं मग? आता तर असं काय नाही, आता राजकारणात कधी काय होईल काय सांगता येत नाही. मग राजकारणात आत्ताच का झालं दोघे एकत्र आलेत? काय आता राजकारण काय, कोण कधी काय करेल काय सांगता येत नाही. कधी काय होऊ शकतं राजकारणात. पण एकत्र आल्यामुळं मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मराठी माणूस असं काय नाही. मराठी माणूस काय पहिलाही चांगला होता आणि आता पण चांगला आहे. म्हणजे तुम्ही पाठीशी राहणार की नाही? नाही, असं काय नाही. आपण सगळ्या मराठी माणसाच्या पाठीशी, सगळ्यांच्या पाठीशी आपण, असं काय नाही. पण असं काय नाही की ते का असं मराठी माणूस जरी पहिल्यापासून एकत्र आहे आणि आता पण एकत्र आहे, असं काय नाही. आणखी काही जण आहेत. काय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतंय? काय वाटत नाही? राजकारणच बघत नाही का? बघत काही. काहीच बघत नाही का? मतदान करत असाल की? मतदान करतो. मग मतदान केलं म्हणजे राजकारण कळतं की? एवढं काय त्याच्यातलं आपल्याला अनुभवच नाही काही. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सगळ्यांना माहिती. आहेत ना मग. आज एकत्र आले, ती युती झाली त्यांची. चांगलं झालंय. हा, महाराष्ट्रासाठी त्यांनी चांगलं काम करावा. बर. आणखी काही जण आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. मुझे मालूम नहीं. नहीं मालूम? राज ठाकरे नहीं पता आपको? राज ठाकरे मालूम है, उद्धव ठाकरे मालूम है. हाँ, वो दोनों साथ में आए, एकत्र आलेत. अच्छा, हाँ, बढ़िया, अच्छे है, बहुत बढ़िया काम होगा. तर या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर दोन्ही ठाकरे बंधू जर ते स्वार्थासाठी एकत्र आले नसतील तर महाराष्ट्राचं कल्याण होईल, परंतु त्यांनी स्वार्थापोटी राजकारण करू नये आणि सर्वसामान्य जनतेचं त्यांना भवितव्य उज्ज्वल करावं अशी जी अपेक्षा आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.